नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया ताज्या घडामोडी. लोकसभा गतून व जत पोलीस ठाण्याच्या वतीने जत शहरात CCTV कॅमेरे पुन्हा सुरू. व्यापारी व नागरिकांच्यातून समाधान. जत शहरात बंद पडलेली CCTV यंत्रणा अखेर सुरू झाली आहे. शहरातील व्यापारी, लोकसभा व जत पोलीस ठाण्याच्या वतीने 11 CCTV कॅमेरे गुरुवारपासून सुरू करण्यात आले आहेत. याची मुख्य यंत्रणा ही जत पोलीस ठाण्यात असल्याने आता भुट्ट्या चोऱ्या व जबरी चोऱ्या व शहरातील गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी जत येथे जनसंवाद कार्यक्रमात लोकसहभागातून जत शहरात CCTV कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले. त्याच बैठकीत नगरसेवक उमेश सावंत यांनी शहरात CCTV कॅमेरे देण्याची घोषणा केली होती. नगरसेवक सावंत व व्यापारी यांच्या सहभागामुळे CCTV कॅमेरे गांधी चौक, उमराणी रोड या भागात बसवले होते. काही कालावधीनंतर नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे व याची देखभाल दुरुस्ती अभावी ही यंत्रणा बंद पडली. RPIचे जिल्हाधिकारी संजय कांबळे, युवा नेते योगेश मोठे यांनी सुद्धा CCTV कॅमेरे पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव, पोलीस नाईक सचिन जवंजाळ, शहरातील व्यापारी नगरसेवक उमेश सावंत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जर्गी, शिवप्रतिष्ठानचे शहराध्यक्ष संग्राम पवार, शिवसेनेचे शहर प्रमुख विजयराजे चव्हाण, सुवाद चव्हाण, राघवेंद्र चौगुले, मयुरेश सावंत व शहरातील व्यापारी व हनुमान जीर्णोद्धार कमिटी यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभल्याने ही यंत्रणा दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. व्यापारी व नागरिकांनी योगदान द्यावे, विजयराजे चव्हाण यांनी या ठिकाणी आवाहन केले आहे. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा TV1 मराठी न्यूज.